नमस्कार मंडळी. सणासुदीला पुरणावरणाच्या स्वयंपाकाचं टेन्शन येतं ना, तर मग ह्या 15 गोष्टी आधीच करून ठेवा, तर फक्त 1.5 तासात स्वयंपाक तयार करता येईल. सगळ्यात आधी तर भांड्याची जुळवाजुळव रात्रीच करून ठेवा. 2-3 कढई, पुरणाचा कुकर, वरणाभाताचा कुकर, 2-3 पातेले, तवा, पळ्या या गोष्टी चटकन हाताला येतील अशा ठेवा. ओटा आदल्या दिवशीच आवरून एकदम चकाचक करून ठेवा, म्हणजे मग दुसऱ्या दिवशी ओट्याची स्वच्छता करण्यात अजिबात वेळ जाणार नाही. पुरणाच्या जेवणात एक पालेभाजी, एक फोडभाजी असते. जेवायला माणसे किती लागणार या हिशोबाने ह्या भाज्या रात्रीच निवडून ठेवा. मिरचीची देठे काढून ठेवा, कोथिंबीर निवडून ठेवा, कढीपत्ता तयार ठेवा. कोशिंबिरीसाठी लागणारा टोमॅटो, काकडी स्वच्छ धुवून पुसून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी या कामात वेळ जाणार नाही. या अशा गोष्टी रात्रीच करून ठेवल्या तर सकाळी फक्त कटिंग केली तर कोशिंबीर तयार होईल. पुरण किती लागणार आहे त्यानुसार पुरणाची डाळ, साखर, गूळ एका भांड्यामध्ये व्यवस्थित वेगळे काढून ठेवा, म्हणजे लगेच तुम्हाला सकाळी कुकरला लावता येईल. त्याचप्रमाणे वरण भातासाठी डाळ, तांदूळ देखील वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून ठेवा, म्हणजे सकाळी उठलं की लगेच डाळ, तांदूळ देखील शिजवता येतील. भजी करण्यासाठी किती पीठ लागणार, किती कणिक लागणार तेही आदल्या दिवशीच मोजून ठेवा. धनेपूड, जिरेपूड रात्रीच करून ठेवा आणि तिखट, मीठ, मसाले, हिंग, मोहरी, जिरे सगळे चटकन हाताशी येईल अशा पद्धतीने ठेवा. पुरणाच्या पोळीसोबत खीर करत असाल तर खिरीसाठी लागणारे तांदूळ रात्रीच भाजून ठेवा. ड्रायफ्रूट्स, सुकामेवा, वेलची पूड, खोबराखीस हे रात्रीच करून ठेवा. भाजलेले तांदूळ मिक्सरमधून काढून ठेवा, सकाळी लगेच खीर तयार करता येईल. टिप्स क्रमांक 10. डाळ वडा करत असाल तर डाळ रात्रीच भिजत घाला. सकाळी उठल्यावर ती डाळ सर्वप्रथम पाण्यातून काढून थोडी सुकट ठेवा. इतर कामं होईपर्यंत डाळ छान सुकून येईल आणि वड्याची डाळ मिक्सरमधून काढता येईल. टिप्स क्रमांक 11. आले लसूण पेस्ट, तिखट पेस्ट, कोथिंबीर स्वच्छ करणे, भाजी कापणे रात्रीच करा. यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम भाज्या फोडणीला टाकता येतात. टिप्स क्रमांक 12. पुरणाची डाळ धुण्याच्या आधी गॅसवर एका बाजूने पाणी गरम करत ठेवा आणि डाळ धुवून झाल्यानंतर ते गरम झालेलं पाणी कुकरमध्ये घ्या. कुकराला लगेच वाफ येऊन शिट्ट्या सुरू होऊन जातील. टिप्स क्रमांक 13. कटाची आमटी, सार करायचा असेल तर मसाला आधीच भाजून तयार ठेवा. सकाळी उठल्यानंतर मिक्सरमधून बारीक केला की लगेच सार करता येईल. टिप्स क्रमांक 14. कढी करण्यासाठी कढीचे ताक, लसूण, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट रात्रीच तयार करा, म्हणजे सकाळी ताक करण्यात वेळ जाणार नाही. एवढा मोठा स्वयंपाक करायचं म्हटलं तर भांडी खूप वापरल्या जातात. एकच भांडं 2-3 कामासाठी वापरावं. जसं कढी केल्यानंतर त्याच भांड्यामध्ये भज्यांचं पीठ आपण भिजवू शकतो. त्यामुळे काय होतं की भांड्यांचा पसारा खूप कमी पडतो. 1.5-2 तासाचा पुरणाचा स्वयंपाक करायचा असेल तर या काही गोष्टींची तयारी आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवायला हवी. ऐनवेळी धावपळ होणार नाही. भराभर स्वयंपाक उरकला जाईल. नवमी, दसऱ्याचा कुलाचार, दिवाळी, लक्ष्मीपूजनाचा स्वयंपाक किंवा घरात काही ना काही कारणामुळे होणारा पुरणावरणाचा स्वयंपाक करायचं म्हटलं की अनेक जणींना टेन्शन येतं. तर या 17 टिप्स तुम्ही वापरा आणि लगेच अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक तयार करा.